तर आतापर्यंत आपण युट्यूबवर भरपूर व्हिडिओ टाकले, पण आज आमच्या सत्य जीवनावरचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही मेन तुम्हाला आज दाखवणार आहोत. तुम्ही आपला व्हिडिओ बघत नक्कीच राहा. आम्ही खूप संकटातून इथपर्यंत आलेलो आहोत आणि आता सोशल मीडियावर आलो आहोत. तर आज आमचा व्हिडिओ सोशल मीडियावर आम्ही शेअर करत आहोत. अर्चना, आम्ही ज्या घरी आम्ही राहत होतो, आता बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या, तर आम्ही ज्या घरी राहत होतो ते घर आपलं खूप छोटं आहे. मी, माझी आई, माझे भाऊ, अर्चनाच्या माझ्या आईचं जमत नव्हतं, सारखं सारखं चिडचिड व्हायची आहे ना रे अर्चना. पावसा पाण्याचे दिवस होते, घर छोटे असल्यामुळे मम्मीचे आणि माझे ना हमेशा भांडणं व्हायचे, कशा कशाहून भांडणं व्हायचे. आणि छोटं घर असल्यामुळं कसं पावसा पाण्यामुळे ओल्लं व्हायचं लवकर. आता ती पण वैतागायची सारखं सारखं अर्चना घर पुसून है ना. तर म्हणजे सगळे कामं करून, म्हणजे मी कामं करायचे पण तरी पण आमची किरकिर चालूच राहायची. आणि वरतून मग मध्येच यांचं पण ऍक्सिडेंट झालं. त्याच्यानंतर मग काही दिवसांनी सारखं सारखं घरात चिडचिड व्हायची. मग व्यवस्थित झालं, मग आई समजून घेऊ लागली काही गोष्टी. आई काचपत्रा वगैरे भंगार वगैरे याचाला जायची. मग त्यानंतर मला पण कामधंदे लागले, मग मी कामधंद्याला जायला लागलो. मग माझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही, माझा दात वगैरे तुटलेला आहे, पाय फ्रॅक्चर आहे. मग पाय फ्रॅक्चर आहे, मग मी घरीच राहिलो. मग काम धंदा नव्हता मला. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर मग ह्यांची मम्मी थोडे दिवस काय बोलली नाही, म्हणजे त्यांचं सगळी तब्येत एकदम चांगली होईपर्यंत. तर मी मला आता ह्यांची तब्येत चांगली होती, आपण राहूया तिथं. आणि एकदा तब्येत चांगली झाली की मग आपण आपला अलग रूम करू आणि अलगच राहू. कारण बघा, रोजचीच किरकिर बिरबिर असली की कसं जमत पण नाही, रोज रोज तेच. मग यांची तब्येत चांगली होईपर्यंत आम्ही राहिलो तिथं. त्याच्यानंतर त्यांची तब्येत म्हणजे आता मी घरी असल्यामुळे आई कातपत्र्याला जायची, आईच घर चालवायची, मग आमची किटकिट चालू राहायची. मग मला नंतर बरं वाटायला लागलं. मग माझा पाय प्लास्टर वगैरे केल्यानंतर व्यवस्थित झाला. मग आम्ही निर्णय घेतला की बाबा आपण आता भाड्याने राहायला पाहिजे. मग आम्ही इकडे भाड्याने रूम केला राहायला. बरेच जण विचारतात तुमचा हा रूम स्वतःचा आहे का, तर आमचा हा रूम स्वतःचा नाही आहे, आमचा हा रूम भाड्याचा आहे. जे खरी कंडिशन आहे तुम्हाला आज आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो. रूम आहे आणि जो स्वतःचा रूम आहे त्या रूम मध्ये आमच्या सासूबाईची म्हणजे आमच्या दोघीचे भांडणं होतात ना, तर आम्हाला तिकडे येऊ देत नाही. आम्ही भाड्यानेच राहतो. आम्ही बाहेरून जरी गेलो की ते पटकन वल्ल व्हायचं, त्यामुळे यांची चिडचिड व्हायची. मग चिडचिड आम्ही आता इकडे राहायला आलो अलग, आणि तिकडे पण आई आता अलगच राहते. मग त्याच्यानंतर कसं आता मग माझा दात वगैरे तुटलेला होता, पाय वगैरे फ्रॅक्चर होता. मग आम्ही इकडे आल्यानंतर मग मला थोडं लेट काम लागलं. मग अर्चनाची धावपळ जरा जास्त व्हायची इकडे आल्यानंतर. मग म्हणजे आमच्या जीवनामध्ये ना मित्रांनो खूप संघर्षच होत गेला. त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की लोक बरेच जण म्हणायचे की बाबा सोशल मीडियावर पैसे भेटतात, सोशल मीडियाचा तुम्ही सहारा घ्या, असे बरेच भाऊ बहीण आम्हाला म्हणायचे. बरं का, तुम्हाला खरी सत्यता सांगतो आम्ही. अर्चनाला तर सोशल मीडिया माहिती नव्हती, मला माहिती होतं इंस्टाग्राम. मग आम्ही इंस्टाग्राम चालू केलं आणि इंस्टाग्रामला अर्चनाने बऱ्यापैकी अर्चनाला इंस्टाग्रामवर पब्लिकनं फॉलो केलं. त्यांचं आम्ही आभारी आहोत. अर्चनाचे 25K त्याच्यावर झालेले आहेत. पण नंतर परत आम्हाला तिथं काहीच म्हणजे काही पैसे मिळतील किंवा काय होईल असं काहीच नाही. आम्हाला असं काय वाटलं नाही. मग आम्ही नंतर परत विचार केला की यार हे याच्यावर पैसे वगैरे खरंच भेटत नाहीत, आपलं कामधंदा केलेला बरा असतो. पण मग परत आम्ही म्हणजे माझं काम चालूच होतं. पण अर्चना वाटलं की बाबा 2 पैसे येतील, तर आम्हाला तिथून काहीच भेटलं नाही. त्याच्यानंतर आम्हाला मग बरेच जण म्हणले की दादा ताई तुम्ही यूट्यूब चालू करा, यूट्यूबवर अर्निंग होते चांगल्यापैकी, यूट्यूबवर काम करत राहा. तर मित्रांनो गेल्या 1 वर्ष 2 वर्षापासून आम्ही यूट्यूबवर काम करतो बरं का, पण आम्हाला यूट्यूबवरही काहीच भेटलं नाही. म्हणजे आमच्या जीवनात फक्त संघर्षच राहिला. आम्ही यूट्यूबवर पण खूप मेहनत केली. अर्चना यूट्यूबवर मेहनत करता तर मित्रांनो यूट्यूबवर पण काम करता आम्हाला जवळपास 1-1.5-2 वर्ष म्हणा, कंपल्सरी 2 वर्ष झाले आम्हाला यूट्यूबवर पण 1 रुपया नाही भेटला. आता बरेच जण म्हणतात तुम्हाला यूट्यूबवर पैसे भेटत असते तुम्ही सांगत नसता, पण आम्ही तुम्हाला खरं सांगतो आम्हाला यूट्यूबवर पण 1 रुपया नाही भेटला. जीवनात फक्त आमच्या संघर्षात लिहिलं आहे असं मला वाटते. पण मेहनत आम्ही करत राहतो. आता बरेच भाई बहीण आपल्याला सपोर्ट करतात की भाऊ दादा तुम्ही काढत राहा व्हिडिओ, एक दिवस तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल. व्हिडिओ काढता अक्षरशः अर्चना आजारी पडायला लागली. अर्चनाची तब्येत खूप सिरियस आहे आणि अर्चनाला पण आता बरेच जण विचारतात मग तुमचे नातेवाईक तुमच्याकडे येत नाहीत का, तुम्ही आजारी पडल्यावर तुम्हाला बघत नाहीत का. आता बघा मित्रांनो कसं माहिती का, आता पण सध्या पाऊस पाण्याचे दिवस लागले, तुम्हाला तर माहितीच आहे. येत आहेत, भेटून जातात सगळ्याला. आता आपापल्या घाई असतात. तर इकडे मागं आपल्या कुकर चालू आहे, अर्चनाने भात लावलेला आहे, त्यामुळे त्याचा आवाज सारखा येतोय. तर कुकर आपलं चालू असल्यामुळे आता कुकर आम्ही बंद केलेलं आहे. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमध्ये अर्चनाने डाळ भात केला आहे, त्यामुळे डिस्टर्ब होते. तर येऊ मुद्द्यावर. अर्चनाची त्याच्यानंतर तब्येत खराब होऊ लागली. तर बरेच जण कमेंट करत होते की अर्चनाला बघायला कोणी येते का नाही. आता बघा नातेवाईक आहेत, सगळ्यांना आहेत. आमचे नातेवाईक चांगले आहेत बरं का. सांगायचा तात्पर्य मुद्दा म्हणजे आम्हाला बघायला येतात, अर्चनाला बघायला येतात, बघून भेटून वगैरे जातात. आणि त्यानंतर हे बघा अर्चनाचं मेडिसिन, अर्चनाचा एवढा दवा चालू आहे मित्रांनो. तिची तब्येत खराब आहे, तिला डोक्याचा त्रास आहे, त्यामुळे ती डोक्याने परेशान आहे. आता पण तिचा चेहरा थोडा हे झालेला आहे. म्हणजे
दुःख सुख हे जीवनामध्ये येत राहते जात राहते. आपला मुद्दा एवढाच होता की आपल्या जीवनावर जे म्हणजे संघर्ष आतापर्यंत झाला तो आम्ही कधीच, तुम्ही बघू शकता आपले सगळे व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर कधी शेअर केला नाही, पण आता पहिल्यांदा शेअर करतो. आणि हे एवढं सगळं मेडिसिन आहे अर्चनाचं, हे अर्चनाला चालू आहे. आता बघूया आणि अर्चनाला आराम पडतोय का. त्याच्यानंतर मग नातेवाईक येतात का नाही, तर नातेवाईक येतात अर्चनाला बघून जातात. आता कसं आहे, पावसा पाण्याचे दिवस आहेत, सगळ्याला आपापले कामं धंदेत. नातेवाईक येणं आणि आम्ही त्यांचा व्हिडिओ काढणं तुम्हाला दाखवणं असं तर आवडत नाही कोणाला. तर त्यामुळे आम्ही त्यांचा व्हिडिओ आतापर्यंत काढला नाही आणि काढणारही नाहीत. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा व्हिडिओ कधी तुम्हाला दाखवला नाही, कारण की बाबा नातेवाईक बघायला येतात का नाही, तर नातेवाईक बघायला येतात मित्रांनो. सगळेजण अर्चनाला बघून जातात, भेटून जातात. आणि आता अर्चनाचं जे ट्रीटमेंट चालू आहे आमच्या फॅमिली डॉक्टरकडे चालू आहे. तर मुद्दा आपला फॅमिली विषय म्हणजे आपल्या जीवनातले चढ उतार. मग आम्ही सोशल मीडियावर आलो, आता येऊ ह्या मुद्द्यावर. मग आम्ही सोशल मीडियावर आलो, तुम्ही म्हणता ना अर्चना बोलत नाही, बोल ना. आता तुम्ही सांगायलात ना. हा बोल. सोशल मीडियावर बरं तुला आतापर्यंत किती अर्निंग वगैरे काही झाली का? काहीच नाही झाली. बघितलं तर- बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या. बघा, आम्हाला काय आमचे पैसे काही तुम्ही घेणार नाहीयेत आणि इतर दुसरेही कोणी घेणार नाहीत. पण आम्हाला पण सांगायला चांगलं वाटेल की जेव्हा आम्हाला युट्यूबचं पेमेंट येईल तेव्हा आम्हाला तर आम्ही सगळ्यात नक्कीच ते जास्त तुम्हाला आम्हाला दाखवण्याचे आनंद प्रयत्न होणार आहे. करू. तर खरंच ज्या टायमिंगला आमचं हे पण नशीब उघडन की आम्हाला युट्यूब कडून पैसे भेटलेत, हा. आम्ही स्वतः तुम्हाला तो व्हिडिओ दाखवू. आम्ही स्वतः तुम्हाला आणि बाबा आमचे आमच्या बरेच घरात युट्यूब तुम्हाला म्हणजे आमचे अजून बरेच जण असे बोलतात की तुम्हाला पैसे भेटतात का, व्हिडिओ कशाला काढतात असं तसं. तर आम्हाला पण बरेच जणांनी सांगितलं होतं की सोशल मीडियावर पैसे भेटतात. पैसे भेटतात तुम्ही म्हणून घरी असतात ना. आम्ही सोशल मीडियावर आलो आणि आम्हाला वाटलं की बाबा चला 2 पैशाचा खरंच सहारा होईल सोशल मीडियाचा. पण आतापर्यंत आम्हाला सोशल मीडियावर खरंच एकही रुपया भेटला नाही आणि भेटेल का नाही काय माहिती नाही. कारण की आता आमचं बघा, हाऊस वाईफचं Housewife. कसं आहे माहितीये का, ती बाहेर जाऊ शकत नाही, लहान लहान लेकरं असल्यामुळे. आता माझा दादू लहान आहे, प्रज्ञा पण लहानच आहे आणि आमच्या इथं म्हणजे सगळे नातेवाईक आहेत, पण सगळे आपल्या आपल्या कामात असतात. तर लेकरं आपण कोणाच्या जीवावर सोडायचं काम, कुठं कामाला जायचं. त्यासाठी आम्हाला सांगितलं सोशल मीडियावर पैसे भेटतात. म्हणलं चला आपण जर व्हिडिओ टाकायचे प्रयत्न करू, जर आपल्या जर नशिबात असेल तर भेटते ना आपल्याला पैसे. म्हणून ह्याच कारणामुळे आम्ही रोज बरं. video तर टाकतो. चला, आपला व्हिडिओ खूप मोठा होतोय. आजचा आमचा जीवन संघर्ष आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.